आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची पूजा देवी बगलामुखीच्या रूपात बांधण्यात आली आहे। एका हातात गदा व दुसऱ्या हातात राक्षसाची जीभ पकडलेल्या या देवीचे नाव माता बगलामुखी आहे। पण या देवीने राक्षसाची जीभ का पकडली आहे? कोण आहे देवी बगलामुखी? चला बघूया। देवी बगलामुखी ही दशमहाविद्यातील 8वी महाविद्या आहे। देवी पिवळे वस्त्र परिधान करते, त्यामुळेच या देवीला पीतांबरा या नावाने देखील ओळखले जाते। सत्ययुगामध्ये जगाला नष्ट करेल असं वादळ आलं। या भयावह स्थितीला बघून विष्णुदेवानी हरिद्र सरोवराजवळ बसून भगवतीची तपस्या केली। आई भगवतीला हस्तक्षेप करण्याची विनंती केली। श्रीहरींच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन भगवती माता बगलामुखी रूपात प्रकटली आणि वादळाला शांत केलं। आणखीन एका कथेनुसार मदन नावाच्या राक्षसाला वाकसिद्धीचे वरदान प्राप्त होते, ज्यामुळे त्याने बोललेला प्रत्येक शब्द खरा होत होता। पण त्याने वरदानाचा दुरुपयोग करत लोकांना त्रास द्यायला सुरू केला। या राक्षसाच्या त्रासामुळे देवतांनी मदतीसाठी देवी